या मॅथ 1 मॅथ 1चं मॅथ्स 2 चे 3 चॅप्टर्स आहेत का तुम्हाला? यस मॅम. मॅथ्स 2 चं सर्कल आणि कोऑर्डिनेट जॉमेट्री. कोऑर्डिनेट जॉमेट्री सोपं आहे, ग्राफचं आहे माझ्यामध्ये कोऑर्डिनेट जॉमेट्री. मॅम सर्कल घ्या. टीचर सर्कल पार्ट घ्यायचं? 2 घ्या. यस मॅम. टीचर पार्ट 2च गणित 2च घ्या टीचर. बरं ठीक आहे. येस टीचर पार्ट 2 जे आहेत ना ते जास्त आहेत. हा तेच. यस सर. ठीक आहे, पार्ट 2 घेऊ आपण. आहे का? तुमची एक्झाम किती तारखेला आहे? एक्झाम आहे नेक्स्ट मंथला. किती तारखेला? पण तारीख सांगितली का? नोट येस टीचर. येस टीचर 3-4 टीचर 3 किंवा 4 पासून स्टार्टिंग होणार आहे. 3-4 मध्ये 3 दिवसच असणार एक्झाम ना? 3, 4, 5, 6 हो मॅम. टाइम टेबल दिलं का? नो टीचर टीचर टाइम आम्हाला टेबल आता देईल. टीचर आणखीन आम्हाला काहीच सांगितलं नाही. टीचर आम्हाला पण काहीच सांगितलं नाही. बर, टीचर आपण सर्कल आम्हाला स्टार्ट करूया. बर, सर्कल आणि सर्कल थोडाच आहे माझ्या मते एक्सरसाइज. 1-2 असतील, 2-3 माझ्या मध्ये जास्त. सर्कल प्रॉपर्टी ऑफ कॉर्ड ऑफ द सर्कल दिलेलं आहे आपल्याला इथे, आणि कन्स्ट्रक्शन आहेत. हे कन्स्ट्रक्शन आहे, म्हणजे इथे तुम्हाला आकृत्या काढायच्या या इन सर्कल, सर्कम सर्कल. बरोबर. म्हणजे मेन आपल्याला जे कंटेंट शिकायचं आहे, जे थिअरटिकल आहे, ते फक्त हे 2च गोष्टी आहेत. एक सर्कल आणि प्रॉपर्टी ऑफ कॉर्ड ऑफ द सर्कल. आता सर्कल म्हणजे काय? तर सर्कल म्हणजे काय असतं का माहिती आहे का मुलांनो? सर्कलची एक डेफिनेशन आहे. तर सर्कल इज द सेट ऑफ पॉइंट्स. सर्कल जो असतो तो पॉइंट्स, अशा पॉइंट्सचा सेट आहे जे एका फिक्स्ड पॉइंट पासून स्पेसिफिक डिस्टन्सवर असतात. म्हणजे एका ठराविक बिंदूपासून समान अंतरावर. एका विशिष्ट बिंदूपासून विशिष्ट अंतरावर असणाऱ्या अशा खूप साऱ्या बिंदूंचा संच, जे इक्विडिस्टन्स आहेत, म्हणजे समान अंतरावर आहेत या बिंदूपासून. या प्रत्येक बिंदूचं जे या बिंदूपासूनचं अंतर आहे ते सारखं आहे. मग तो जो ठराविक बिंदू आहे आतमधला, हा त्याला काय म्हणायचं? असं आपण सर्कल काढतो ना. त्रिज्या. टीचर त्रिज्या नाही, जो ठराविक बिंदू आहे, ज्या ठराविक बिंदूपासून आपण सगळे बिंदू आपण घेतो. आपण बघा सर्कल काढताना आपण काय करतो? सर्कल काढताना आपण एक बिंदू फिक्स ठेवतो कंपासचा, आणि मग अंतर पण ठराविक ठेवतो, आणि मग असा अनेक बिंदूंचा संच आपण काढतो. बरोबर. आकृती तो असतो केंद्रबिंदू, सेंटर ऑफ अ सर्कल. काय म्हणतात त्याला? सेंटर ऑफ अ सर्कल. सेंटर ऑफ हा, माझं सर्कल का नाही? असा हा सेंटर आहे सर्कलचा. हा जो ठराविक बिंदू आहे, ज्या बिंदूपासून आपण ठराविक अंतरावर असे अनेक बिंदूंचा संच जो काढतो, या ठराविक बिंदू जो, हा विशिष्ट बिंदू जो आहे, त्याला आपण सेंटर ऑफ अ सर्कल बोलतो, किंवा वर्तुळाचा केंद्रबिंदू म्हणतो. त्यानंतर केंद्रबिंदू आणि वर्तुळावरचा कोणताही बिंदू, जे ठराविक अंतर आपण कंपास मध्ये घेतो, ते ठराविक अंतर जे कंपास मध्ये घेतो त्याला आपण काय म्हणतो? त्या वर्तुळाची त्रिज्या असं म्हणतो. त्रिज्या म्हणजे कंपास मध्ये आपण वर्तुळ रेडियस म्हणतो.
आता रेडियस म्हणजे आणखी कसं बोलू शकता तुम्ही की वर्तुळावरचा कोणताही बिंदू आणि केंद्रबिंदू म्हणजे सेंटर आणि सर्कलवरचा कोणताही पॉइंट यांना जोडणारा जो सेगमेंट आहे किंवा रेषाखंड आहे त्याला आपण त्रिज्या असं म्हणू शकतो. म्हणजे केंद्रबिंदू टीचर आणि वर्तुळावरचा कोणताही एक बिंदू, वर्तुळावर अनेक बिंदू आहेत, असंख्य बिंदूंचा वर्तुळ बनलेला आहे, त्या वर्तुळावरील कोणताही बिंदू आणि केंद्रबिंदू यांना जोडला की ती बनते त्रिज्या. वर्तुळावरचा कोणताही बिंदू आणि केंद्रबिंदू यांना जोडलं की त्रिज्या. आता वर्तुळाच्या या कितीतरी त्रिज्या आपण काढू शकतो कारण वर्तुळावर असंख्य बिंदू आहेत, अशा असंख्य त्रिज्या आहेत. पण एक आहे की ज्या पण त्रिज्या आहेत वर्तुळाच्या त्या सगळ्या सारख्या असतात, समान लांबीच्या असतात. एकाच वर्तुळात जेवढ्या पण त्रिज्या आहेत त्या समान लांबीच्या असतात, कॉन्ग्रुएंट असतात. टीचर त्रिज्या टीचर त्रिज्या व्यासाची निम्मी असते ना. हो, त्रिज्या व्यासाच्या निम्मी असते. त्रिज्या म्हणजे काय सांगितलं? त्रिज्या म्हणजे केंद्रबिंदू, सेंटर आणि वर्तुळावरचा कोणताही एक बिंदू यांना जोडून जी बनते ती त्रिज्या असते. केंद्रबिंदू म्हणजे सेंटर आणि पॉइंट म्हणजे यांना जोडणारी जी सेगमेंट आहे तिला आपण त्रिज्या असं म्हणतो. कळते का? यस मॅम. Yes, हा ma'am. O आहे केंद्रबिंदू. यस मॅम. तर ही AOA ही त्रिज्या होणार. O हा केंद्रबिंदू आहे, OA ही त्रिज्या होणार. ठीक आहे. यस मॅम. आता त्रिज्येनंतर आपल्याला शिकायचंय कॉर्ड म्हणजे काय, म्हणजे जीवा म्हणजे काय. कारण आपल्याला या धड्यामध्ये जीवे संबंधीचे सगळे जे थिअरम आहेत ते जीवा संबंधीचेच आहेत. कॉर्ड म्हणजे वर्तुळाची जीवा किंवा कॉर्ड ऑफ अ सर्कल. तर जीवा म्हणजे काय? तर जीवा म्हणजे वर्तुळावरचे दोन्ही Diameter. बिंदू जोडले, म्हणजे दोन्ही बिंदू वर्तुळावर घ्यायचे. इथे वर्तुळावर एक बिंदू, दुसरा पण नाही. कॉर्ड त्रिज्या म्हणजे काय? त्रिज्या म्हणजे एक केंद्रबिंदू आणि एक वर्तुळावरचा बिंदू. केंद्रबिंदू मस्ट आहे त्रिज्येमध्ये. केंद्रबिंदू आणि वर्तुळावरचा कोणताही बिंदू जोडला की त्रिज्या बनते. पण वर्तुळावरच दोन्ही बिंदू वर्तुळावरच घ्यायचे आणि ते जोडायचे. दोन्ही बिंदू वर्तुळावर माझा आवाज ब्रेक होतो तुमचा. घ्यायचे आणि ते जोडायचे. तुमचा आवाज हा खेळ आहे. दोन्ही बिंदू वर्तुळावर घ्यायचे आणि ते जोडायचे. या सगळ्या जीवा. जीवा. कॉर्ड. टीचर तुमचा माईक ऑफ आहे. हॅलो टीचर. टीचर माईक ऑफ आहे तुमचा.
येतोय आवाज येस आता? मॅम येतो. हो मॅम. बर. तर वर्तुळाची त्रिज्या म्हणजे काय, तर वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणारा जो रेषाखंड आहे तो त्रिज्या असतो. आणि दोन्ही बिंदू वर्तुळावरचे जोडले की जी तयार होते ती जीवा तयार होते. जीवा. या आहेत ना या सगळ्या या जीवा आहेत. मॅम आवाज येत नाहीये. टीचर माइक ऑफ झाला वापस. आवाज येतोय आता? येस मॅम. येस मॅम. येस मॅम येतोय. येस मॅम. आवाज येतोय? हो मॅम. येस मॅम. येस मॅम. तर या सगळ्या काय आहेत, ए बी रेषाखंड, ए बी, डीई, जीवा. पी क्यू, या सगळ्या काय जीवा. आहेत? जीवा. रेषाखंड. जीवा आहे. जीवा. ठीक आहे. कॉर्ड म्हणतो आपण त्याला, कॉर्ड ऑफ अ सर्कल. ठीक आहे. आता येस मॅम. टीचर. आता मी काय केलं, हे दोन बिंदू घेतले, वर्तुळावर दोन बिंदू घेतले, हा ए आणि हा बी, आणि त्यांना मी जोडलं. हे ओ आहे. आता ही ए बी काय आहे? व्यास. त्रिज्या पण आणि व्यास पण. ए बी काय? जीवा पण आणि त्रिज्या नाहीये. डायमीटर. ए बी ही त्रिज्या नाहीये. मी काय केलं बघा, मी काय केलं, डायमीटर. वर्तुळावर दोन, डायमीटर. हे बघा, मी बघा काय केलं, इथे बघा, हा सेंटर आहे, हा ओ हा सेंटर आहे. मी काय केलं, ऐका ना म्हणून, ऐका. पी घेतला, बिंदू पी घेतला वर्तुळावर, आणि दुसरा बिंदू मी क्यू घेतला वर्तुळावर. ठीक आहे. दोन्ही बिंदू मी कुठे घेतलेत, पी आणि क्यू. पी आणि क्यू कुठे घेतलेत? पी आणि क्यू कुठे घेतलेत? वर्तुळावर घेतले. मी हे दोन्ही वर्तुळावरचे बिंदू मी जोडणार. हे दोन्ही बिंदू मी जोडले. समजा इथे केंद्रबिंदू आहे. हे दोन्ही बिंदू जोडल्यानंतर काय तयार होते? वर्तुळावरचे दोन्ही बिंदू जोडून काय तयार होते? व्यास. जीवा. जीवा. डायमीटर. मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना, जीवा आणि व्यास. दोन्ही बिंदू जोडले, जीवा होती. जीवा तयार होते. वर्तुळावरचे दोन्ही बिंदू जोडून जीवा तयार. हा, तर ही जीवा आहे. पी क्यू काय आहे? जीवा. पी क्यू कॉर्ड आहे. कॉर्ड. जीवा. पी क्यू जीवा. जीवा आहे. बरोबर आहे. आता ही ए बी काय आहे? ही ए बी आहे. ही ए बी काय आहे? जीवा. जीवा. जीवा मॅम. जीवा मॅम. जीवा टीचर. बघा, पीक्यू पण जीवाच आहे. पीक्यू पण जीवा आहे, कॉर्ड आहे, आणि ए बी पण कॉर्डच आहे. पण कॉर्ड 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 म्हणतात इंग्लिश मध्ये जीवाला. ठीक आहे. दोन्ही कॉर्डच आहेत. कारण कॉर्ड कशा बनतात? कॉर्ड कशा बनतात? जीवा कशा बनतात? वर्तुळावर दोन्ही बिंदू वर्तुळावरचे घेतले आणि ते जोडले की कॉर्ड बनते. मग पी आणि क्यू मी वर्तुळावर घेतले आणि जोडले,
कॉर्ड बनली, कॉर्ड PQ बनली. ए आणि बी पण मी वर्तुळावरचे आहेत ते जोडले तर ती कॉर्ड बनली. पण PQ कॉर्ड, कॉर्ड PQ आणि कॉर्ड AB मध्ये फरक आहे. कॉर्ड PQ जी आहे ती सेंटर मधून जाते बघा, म्हणजे केंद्रातून जाते. मग केंद्रातून जाणारी जी जीवा आहे, जी जीवा केंद्रातून जाते ती व्यास असते. व्यास ही जीवा आहे, लक्षात ठेवा. व्यास काय असते? डायमीटर. डायमीटर इज ऍक्च्युली अ कॉर्ड. ती एक कॉर्ड आहे, पण ती कॉर्ड कशी आहे? जी सेंटर मधून जाते, म्हणून तिला वेगळं नाव आहे. तिला आपण कॉर्ड फक्त नाही म्हणत, तिला आपण डायमीटर असं नाव दिलंय, व्यास असं नाव दिलंय. ऍक्च्युली ती आहे काय? डायमीटर ही काय आहे? व्यास ही काय आहे? जीवा 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 आहे. कॉर्ड कॉर्ड हा, डायमीटर ही एक कॉर्ड आहे, ही जीवा आहे जी सेंटर मधून जाते, म्हणून तिला वेगळं डायमीटर असं नाव दिलं. आपण तिला जीवा नाही म्हणत, तर ते वेगळं नाव दिलं, पण ती ऍक्च्युली अ कॉर्ड. इट इज अ कॉर्ड. कॉर्ड आहे ती. कळलं? येस मॅम. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा यस मॅम की व्यास, बघा जीवा खूप आहेत वर्तुळामध्ये, जीवा खूप असतात. जशा त्रिज्या पण खूप आहेत तशा जीवा पण खूप आहेत. पण आपण बघितलं की वर्तुळाच्या, एकाच वर्तुळाच्या सगळ्या त्रिज्या कशा असतात? रेडियस कशा असतात सगळ्या एकाच सर्कलच्या? सेम असतात, कॉन्ग्रुएंट असतात. सगळ्या ज्या रेडियस आहेत, रेडियस, हा, त्या त्रिज्या आहेत ना वर्तुळाच्या, त्या सगळ्या एकरूप असतात. या त्रिज्या आहेत ना, आता ही OA आहे किंवा OB आहे, OC आहे, या त्रिज्या आहेत, या सगळ्या समान लांबीच्या आहेत. जेवढ्या पण त्रिज्या असतात, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या सारख्या लांबीच्या असतात. पण जीवा ज्या आहेत की नाही, त्या समान लांबीच्या नसतात. जीवा लहान मोठ्या असतात. बघा, ते दिसतानाच दिसते आपल्याला आकृतीमध्ये. या सगळ्या जीवा मी काढलेल्या आहेत या आकृतीमध्ये. त्या सगळ्या सारख्या दिसतात का? नो टीचर, नो. लहान मोठे आहेत, एकरूप नसतात. हा, तर कॉर्ड ज्या आहेत ना त्या सगळ्या कॉन्ग्रुएंट नसतात, लहान मोठ्या असतात. मग एक गोष्ट आणखी एक लक्षात ठेवायची की सर्कलची बिगेस्ट कॉर्ड म्हणजे सगळ्यात मोठी जीवा म्हणजे व्यास असते. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा जी असते ती कोणती असते? व्यास असते मॅम डायमीटर. व्यास. व्यास ही जीवा आहे. डायमीटर इज द बिगेस्ट कॉर्ड ऑफ अ सर्कल. हे नेहमी लक्षात ठेवायचं. डायमीटर ही कॉर्ड आहे, रेडियस नाही. ती 2 रेडियसने बनली आहे, पण ती रेडियस नाहीये, ती ऍक्च्युली इट इज अ कॉर्ड. कळलं का? व्यास ही जीवा आहे, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. डायमीटर इज, आणि ती सगळ्यात मोठी जीवा असते. डायमीटर इज बिगेस्ट कॉर्ड ऑफ अ सर्कल. बाकीच्या ज्या कॉर्ड आहेत ते त्याच्यापेक्षा लहान असतात लांबीला. डायमीटर जी आहे ती सगळ्यात मोठी जीवा असते वर्तुळाची. कळलं एवढं? जीवा काय, येस केंद्रबिंदू काय, व्यास काय, या बेसिक ज्या गोष्टी आहेत सर्कल बाबतीत त्या आपल्याला माहित पाहिजे. की त्रिज्या कशाला म्हणतात, व्यास कशाला म्हणतात. आणि व्यास आणखी एक गोष्ट की व्यास जी आहे ती त्रिज्येच्या दुप्पट असते. कारण 2 त्रिज्या येतात बघा व्यासमध्ये. व्यासमध्ये 2 त्रिज्या येतात. हे बघा, एक OQ आहे, ह्या PQ मध्ये 2 त्रिज्या आहेत, एक OQ आणि दुसरा ओपी मॅम. हा, अशा 2 रेडियस. डायमीटर जो आहे की नाही तो 2 रेडियसने म्हणतो. मग रेडियस जर 5 असेल तर डायमीटर 5 + 5 असं पूर्ण 3 सेंटीमीटरचा असतो. म्हणजे व्यास जो आहे तो त्रिज्येच्या दुप्पट असतो, नेहमी लक्षात ठेवायचं. ऍक्च्युली डायमीटर बद्दल खूप कन्फ्युजन असं मला ना, की डायमीटर सगळ्यांना वाटतं की रेडियसच्या दुप्पट आहे तर तो रेडियसचाच भाग आहे काहीतरी.
पण डायमीटर हा रेडियसशी संबंध फक्त त्याचा लेंथ बाबतीत आहे, म्हणजे लांबी. व्यासाची लांबी ही त्रिज्येच्या दुप्पट असते, पण व्यास काय त्रिज्या नसते. व्यास ही ऍक्च्युअली जीवा असते, कॉर्ड असते, आणि ती बिगेस्ट कॉर्ड असते सर्कलची, आणि त्याची लांबी ही त्रिज्येच्या दुप्पट असते. म्हणून हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचं, डायमीटर इज 2 × r, म्हणजे व्यास जो आहे तो त्रिज्येच्या दुप्पट असतो, 2 × त्रिज्या. एवढ्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. येस मॅम. ओके मॅम. तर इथे आता आपल्याला एक आकृती दिली, या आकृतीमध्ये आपल्याला नावं लिहायचे. आता इथे कॉर्ड दिलंय, तर इथून आकृतीमधून एका कॉर्डचे वरती नावं लिहायची आहेत आणि खाली ते काय आहे ते लिहायचे. कॉर्डचं नाव सांगा आकृतीमध्ये. BC. BC मॅम. सेगमेंट BC. सेगमेंट PA काय आहे, ते काय आहे ते इथे लिहायचे खाली. त्रिज्या, PA काय रेडियस. आहे? त्रिज्या मॅम. त्रिज्या. रेडियस. त्यानंतर डायमीटर आहे, त्याचं नाव लिहायचंय वरती. CD मॅम. CD. काय? CD. CD. सेगमेंट. रेडियसचं आणखी एका रेडियसचं नाव सांगा. PA. टीचर PA. हे झालेलं आहे इथे, हे बघा इथे PA. दुसरी कोणती तरी सांगा. टीचर AP. रेडियस. AP. AP आणि PP एकच आहे ना मुलांनो? PC आणि मॅडम. ही PA जी आहे मॅम. तीच AP आहे, वेगळे काय? PC. हा, PC. PC किंवा PD. PC किंवा PD मॅम. टीचर PC आणि PD. PC आणि बरोबर. PD. सेंटर P मॅम. P. मॅम. पॉइंट P. P टीचर सेंटर. त्यानंतर सेंट्रल अँगल दिले. सेंट्रल अँगल माहिती आहे का तुम्हाला? टीचर आपण APC किंवा सातवीमध्ये शिकलो. CPA. मधातला अँगल. APC आणि CPA. CPA APC एकच आहे, एकच अँगल आहे. टीचर तो बघा. APC. आणखी कोणता सेंट्रल अँगल आहे? सेंट्रल म्हणजे DPC आणि APD. APD. सेंट्रल अँगल आहे तो. अँगल तुम्ही सरळ नाव CPD कुठे सांगता? CPD तर तो सरळ स्ट्रेट लाईन झाली, स्ट्रेट अँगल झाला तो. सेंट्रल अँगल म्हणजे सेंट्रल अँगल म्हणजे असा अँगल ज्याचा वर्टेक्स जो आहे तो, बघा अँगल असतात की नाही, असे अँगल असतात, बरोबर आहे. आता हा अँगल आहे BC. तर त्या अँगलचा एक वर्टेक्स असतो. ऐकताय का? Yes ma'am. कोणाचा Yes, शिरोबिंदू असतो. कोणाचा शिरोबिंदू म्हणजे वर्टेक्स ऑफ अन अँगल, जिथे अँगल बनतो. ज्यांचे आवाज येत त्यांनी म्यूट करा. या कोणाचा शिरोबिंदू कोणता आहे? वर्टेक्स कोणत्या अँगलचा? B. टीचर B मॅम. बरोबर. आता सेंट्रल अँगल म्हणजे काय माहितीये का? सेंट्रल अँगल म्हणजे असा अँगल विच हॅज वर्टेक्स ऍज सेंटर, म्हणजे सेंटर जो आहे ना त्याचा वर्टेक्स सेंटर आहे, सेंटर ऑफ अ सर्कल. म्हणजे असा अँगल जो सेंटरच्या इथे बनतो, म्हणजे त्याचा वर्टेक्स जो आहे तो सेंटरच्या इथे आहे. जसा हा आहे, इथे बनतो, सेंटरच्या इथे बनतो. APC किंवा APQ हा पण एक सेंट्रल अँगल होऊ शकतो. म्हणजे ज्याचा P जो आहे, म्हणजे जो सेंटर आहे ना तो वर्टेक्स असला पाहिजे. कोणाचा शिरोबिंदू
हा वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो. असा कोण ज्याचा शिरोबिंदू हा केंद्रबिंदू आहे वर्तुळाचा, त्याला आपण सेंट्रल अँगल म्हणतो. म्हणजे सेंटर जवळ बनणारा अँगल. कळलं? सेंट्रल अँगल Yes, ma'am. म्हणजे केंद्रीय ma'am. कोन. मराठीमध्ये त्याला आपण केंद्रीय कोन असं म्हणतो. मग सेंट्रल अँगलचं नाव काय? अँगल P. APD. टीचर P. एपीडी. APD मॅम. एपीडी पण आहे, एपीसी पण आहे. पण एपीसी इथे दिलाय बघा, सीपीए दिलाय. सीपीए एपीसी एकच आहे तो अँगल. त्याचं नाव इथे दिलेलं आहे, पण मग इथे आपण वेगळं नाव सेंट्रल लिहू. इथे काय लिहायचं खाली? केंद्रीय कोण. अँगल. हा, केंद्रीय कोन. सेंट्रल अँगलच आहे हा पण. ते खाली सेंट्रल अँगल लिहायचं. कळलं हा हे? येस मॅम. यस मॅम. हे सगळं सम टर्म्स रिलेटेड विथ सर्कल, ते आता मी तुम्हाला सांगितलं तेच आहे सगळं. द फिक्स पॉइंट इज कॉल्ड द सेंटर ऑफ द सर्कल. सेगमेंट जॉईनिंग द सेंटर ऑफ अ सर्कल अँड अ पॉइंट ऑन द सर्कल इज कॉल्ड रेडियस ऑफ द सर्कल. म्हणजे सेंटर आणि सर्कलवरचा पॉइंट जॉईन करणारा जे असते ते रेडियस असते. नंतर द डिस्टन्स ऑफ अ पॉइंट ऑन अ सर्कल फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल इज कॉल्ड द रेडियस ऑफ द सर्कल. रेडियसच्या 2 डेफिनेशन दिलेले आहेत, ते जाऊ दे. द सेगमेंट जॉईनिंग एनी 2 पॉइंट्स ऑन अ सर्कल. 2 पॉइंट्स सर्कलवर जर जॉईन करून जी सेगमेंट मिळते तिला कॉर्ड म्हणतो आपण. बरोबर आहे? येस मॅम. जीवा. टीचर. यस मॅम. किंवा हो म्हणजे टीचर. वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू जोडणारा जो रेषाखंड असतो तो जीवा असतो. आणि जी जीवा केंद्रातून जाते तिला आपण व्यास म्हणतो. अ कॉर्ड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ अ सर्कल इज कॉल्ड डायमीटर ऑफ द सर्कल. म्हणजे जी जीवा केंद्रातून जाते, केंद्रबिंदूतून जाणारी जी जीवा असते तिला आपण व्यास असं व्यास. म्हणतो. ठीक आहे. आणि डायमीटर जी आहे ती बिगेस्ट कॉर्ड आहे सर्कलची. डायमीटर, व्यास ही सर्वात मोठी जीवा आहे वर्तुळाची. ठीक आहे. येस मॅम. त्यानंतर इथे सर्कल्स इन अ प्लेन, म्हणजे एकाच प्रतलातील वेगवेगळ्या प्रकारचे वर्तुळ कशी असू शकतात. तर काही वर्तुळ कॉन्ग्रुएंट असतात, कॉन्ग्रुएंट सर्कल्स, कॉन्सेंट्रिक सर्कल्स, इंटरसेक्टिंग इन अ पॉइंट आणि इंटरसेक्टिंग इन 2 पॉइंट्स. पॉइंट. म्हणजे काय? हा, म्हणजे काय? कॉन्ग्रुएंट सर्कल्स म्हणजे काय? वेगवेगळ्या प्रकारचे सर्कल दिलेले आहेत. कॉन्ग्रुएंट सर्कल एकरूप कोणाला वर्तुळ. बोलायचं? एकरूप वर्तुळ मॅम. कॉन्सेंट्रिक सर्कल कोणाला बोलायचं? एक केंद्रीय वर्तुळे. आवाज येतोय का बघा माझा? येस मॅम येतोय. यस मॅम. हो मॅम येतोय. बर, हा एक मिनिट, कुठे गेलं माझं? हा, कॉन्ग्रुएंट सर्कल म्हणजे एकरूप वर्तुळ. एकरूप वर्तुळ म्हणजे काय? तर अशी 2 वर्तुळ ज्यांच्या त्रिज्या सारख्या आहेत त्यांना आपण एकरूप वर्तुळ म्हणतो. म्हणजे 2 सर्कल आहेत. मॅम तुमची अशी स्क्रीन 2 ब्लॅक वर्तुळ दिसते. ज्यांच्या त्रिज्या एकरूप येत. आवाज नाही येत, स्क्रीन दिसते. येस मॅम दिसते. आवाज येतो? यस मॅम. दिसते. यस मॅम. येते मॅम. आवाज येतो? यस मॅम. मॅम. हा, तर आता ही वर्तुळ सारखी एकदम सेम दिसणार वर्तुळ, समान त्रिज्येची वर्तुळ जी असतात. म्हणजे
म्हणजे याची जर 4 सेंटीमीटर आहे, 4 सेंटीमीटर जर आहे त्रिज्या रेडियस, तर त्यांना आपण काय म्हणतो एकरूप वर्तुळ. म्हणजे ह्याची त्रिज्या जी आहे ही पण 4 सेंटीमीटर आणि ह्याची पण किंवा 2 सेंटीमीटर आपण घेऊ. आपण 2 सेंटीमीटरचा आहे, हा पण 2 सेंटीमीटरचा आहे. तर या 2 सेंटीमीटर काय आहे ह्या दोघांचीही? 2 सेंटीमीटर काय त्रिज्या आहे? त्रिज्या मॅम त्रिज्या त्रिज्या. समान त्रिज्याचं माप. त्रिज्येच्या वर्तुळांना, समान त्रिज्येच्या वर्तुळांना एकरूप वर्तुळ म्हणायचं. सेम रेडियस, इक्वल रेडियस, त्यांना आपण कॉन्ग्रुएंट सर्कल असं म्हणतो. समान त्रिज्येच्या वर्तुळांना एकरूप वर्तुळे म्हणतो आपण. सेम रेडियसचे सर्कल जे आहेत त्यांना कॉन्ग्रुएंट सर्कल म्हणायचं. त्यानंतर कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणजे काय? तर कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणजे सेम सेंटर असणारी वर्तुळ. म्हणजे आपण केंद्रबिंदू एकच ठेवायचा आणि त्रिज्या वेगवेगळ्या घेऊन अशी वर्तुळ काढायची. म्हणजे आपण अशी वर्तुळ काढतो बघा, केंद्रबिंदू एकच आणि वेगवेगळी अंतर वाढवत जातो, रेडियस वेगवेगळी घेत जातो, म्हणजे त्रिज्या वेगवेगळ्या घ्यायच्या. केंद्रबिंदू एकच, सेंटर तोच ठेवायचा, एकच केंद्रबिंदू असणारी वर्तुळ. मगाशी एकच त्रिज्या असणारी एकरूप वर्तुळ म्हणजे ज्यांची त्रिज्या समान आहे आणि ज्यांचा केंद्रबिंदू समान आहे. समान केंद्रबिंदू किंवा एकच केंद्रबिंदू घ्यायचा. म्हणजे बघा आपण वर्तुळ काढायची पण केंद्रबिंदू जो असतो की नाही तो सेम ठेवायचा, अंतर वाढवत वाढवत जायची, रेडियस वाढवायची, कमी जास्त करायची. कळते का? येस मॅम. येस मॅम टीचर. समान केंद्रबिंदू असणारी वर्तुळ, सर्कल्स विथ सेम सेंटर. सेंटर सेम ठेवायचा. रेडियस यांची सारखी नसते. रेडियस बघा, याची रेडियस एवढी आहे, याची रेडियस इथून इथपर्यंत आहे, दुसऱ्या सर्कलची, तिसऱ्या सर्कलची अजून जास्त आहे. कळलं का? त्रिज्या मोठ्या लहान मोठ्या, केंद्रबिंदू एकच आहे. त्यांना काय म्हणायचं? एक केंद्री. त्या नावातच कळतं आपल्याला, एक केंद्री वर्तुळ म्हणजे ज्यांचं केंद्र एकच आहे अशी वर्तुळ. पण त्रिज्या कॉन्सेंट्रिक सर्कल. कळलं? येस मॅम. येस मॅम. त्यानंतर स्पर्श वर्तुळे आहेत. स्पर्श वर्तुळ म्हणजे टचिंग सर्कल्स. आता स्पर्श वर्तुळे 2 प्रकारचे आहेत. एक असतात आंतरस्पर्शी वर्तुळ आणि बाह्यस्पर्शी वर्तुळ. म्हणजे अशी वर्तुळ जी एकमेकांना आतून स्पर्श करतात. अशी आंतरस्पर्शी म्हणजे असे आतून टच करतात आणि एकाच बिंदूत टच करणार. येस मॅम. एकच बिंदू कॉमन असतो दोघांमध्ये, एका बिंदूत स्पर्श. एकच बिंदू कॉमन आहे त्यांच्यामध्ये. स्पर्श वर्तुळ म्हणजे स्पर्श वर्तुळ पण एका बिंदू स्पर्श करणारी आणि 2 बिंदू स्पर्श करणारी असं. एका बिंदू स्पर्श करणारी वर्तुळ आणि 2 बिंदूत. आता याचा एवढा अभ्यास नाहीये आपल्याला, पण एक जनरल तुम्हाला माहिती दिलेली आहे. एका बिंदू स्पर्श करणारी वर्तुळ आणि 2 बिंदूत स्पर्श आणि करणारी 2 वर्तुळ. बिंदूत स्पर्श करणारी वर्तुळ. ही पण आहेत ना, ही पण स्पर्श करणारी वर्तुळ आहे, पण ती बाह्य स्पर्शी वर्तुळ आहे. अशी
ही आंतरस्पर्शी वर्तुळ आहे, ही आंतरस्पर्शी आहे आणि ही बाह्य स्पर्श वर्तुळ. एकाच बिंदू, इथे पण एकाच बिंदू स्पर्श करतात, इथे पण एकाच बिंदू स्पर्श करतात. ठीक आहे, हे बघा असे दोन, हे बाह्य स्पर्शी वर्तुळ आहे, त्याच्यात एकच पॉइंट कॉमन असं बघा, हा एक पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो त्यांचा, आणि ही आंतरस्पर्शी वर्तुळ आहे. हे 10वीला तुम्हाला आहे यांचा अभ्यास, तर इथे आपल्याला डिटेल मध्ये नाही जायचं. यांना काय म्हणायचं, यांना काय म्हणायचं, बाह्य स्पर्श वर्तुळ. टचिंग सर्कल आहे ते बाह्य स्पर्शी वर्तुळ, आणि ह्यांना आंतरस्पर्शी वर्तुळ म्हणायचं. वर्तुळ. आणि हे जे वर्तुळ आहेत हे दोन बिंदू स्पर्श करतात, म्हणजे दोन बिंदू छेदणार एकमेकांना असे, एक हा बिंदू आणि एक हा बिंदू. ही कशी, ही एकाच बिंदूत स्पर्श करणारी वर्तुळ, फक्त टच करतात एका पॉइंट मध्ये. इथे दोन बिंदू तिथे एकमेकांना स्पर्श करतात, दोन बिंदू कॉमन आहेत त्यांच्यामध्ये. ठीक आहे, आता यांचं Yes, काहीच सारखं नसेल, यांचा केंद्रबिंदू वेगवेगळा आहे, टचिंग सर्कलचा केंद्रबिंदू वेगळा आहे, त्यांचा रेडियस वेगळी असू शकते, काहीच सारखं नसतं. डिफरंट रेडियाय, डिफरंट सेंटर, फक्त आंतरस्पर्शी आणि बाह्य हे एका बिंदू स्पर्श करतात, त्यांच्यामध्ये एक पॉइंट कॉमन असतो, म्हणजे एका बिंदू स्पर्श करणारी, आणि यांच्यामध्ये दोन पॉइंट कॉमन असतात, एवढाच फरक आहे. कॉमन कळतो, कॉमन पॉइंट म्हणजे काय, एक पॉइंट असा आहे जो या सर्कलवर पण आहे आणि या सर्कलवर, हा सामायिक बिंदू, म्हणजे हा जो बिंदू आहे तो या सर्कलवर पण आहे आणि या बाजूच्या सर्कलवर पण आहे. तर एकच पॉइंट कॉमन आहे, आणि याच्यामध्ये हे दोन पॉइंट कॉमन आहेत, म्हणजे हे दोन पॉइंट असे आहेत जे या सर्कलवर पण येतात आणि हे दोन पॉइंट या सर्कलवर पण येतात. इंटरसेक्टिंग वर्तुळ, इंटरसेक्टिंग येते, इंटरसेक्टिंग सर्कल्स बोलतो आपण त्याला. छेदणारी वर्तुळ, ही स्पर्श करणारी वर्तुळ आहे दोन प्रकारची, आणि ही छेदणारी वर्तुळ आहे, कळलं, इंटरसेक्टिंग सर्कल्स. समजलं? येस मॅम. येस मॅम. येस टीचर. Yes, teacher. आता पुढे आपला खरा धडा सुरू होतो. प्रॉपर्टीज ऑफ कॉर्ड आहे, एक थिअरम मी तुम्हाला सांगते, हे ऍक्टिव्हिटी मध्ये कम्प्लीट करायला येऊ शकतं परीक्षेमध्ये, म्हणजे ऍक्टिव्हिटी देतात ना आपल्याला, फक्त फील करायचंय, ते पण नाहीये वाटतं. त्याचा व्यत्यास आहे का फील करायला? ठीक आहे, मग आपण फक्त थिअरम बघूया काय आहे. प्रूफ करायला आलं तरी फक्त काय येऊ शकतं, हे भरायला येऊ शकतं, ऍक्टिव्हिटी मध्ये येऊ शकतं. तर थिअरम नीट ऐका, मी थिअरम सांगते तुम्हाला. इथे आपण सगळ्या ज्या शिकायचं आहे ते कॉर्ड बद्दल शिकायचे, प्रॉपर्टीज ऑफ कॉर्ड आहेत या, जीवेचे गुणधर्म आहेत हे सगळे. कशाचे? जीवाचे गुण. जीवेचे गुण. तर पहिला जो गुणधर्म आहे जीवेचा तो मी तुम्हाला सांगते. मला सर्कल मी ठेवू देते. तर हा जीवेचा केंद्रबिंदू आहे, सॉरी वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे ओ, आणि इथे मी एक जीवा काढते ए बी. तर आपलं थिअरम काय आहे किंवा आपलं प्रमेय काय आहे? थिअरमची स्टेटमेंट आहे का की अ परपेंडिक्युलर drawn from the center of circle to the chord. स्टेटमेंट आहे मराठीमध्ये. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब, जीवेला दुबा. ऐका, वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो, असं तुमचं प्रमेय आहे. म्हणजे काय, आता हा केंद्र आहे, तर या केंद्रातून मी या एबी जी जीवा आहे माझी, या एबी जीवेवर मी या केंद्रातून या सेंटर मधून मी परपेंडिक्युलर म्हणजे लंब
टाकणार असा. आता लंब म्हणजे तो सरळ असतो असा, परपेंडिक्युलर म्हणजे सरळ 90 डिग्रीचा अँगल करणार असं. हा लंब आहे. कुठून काढला मी हा लंब? लंब केंद्रापासून कुठून काढला? केंद्रापासून केंद्रातून काढला लंब. आणि कशावर काढलाय, कशावर टाकला लंब? परपेंडिक्युलर कशावर टाकलेला आहे? ए बी या जीवेवर. जीवेवर केंद्रातून जीवेवर, वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर of a circle, a perpendicular कुठून काढला? टू द कॉर्ड बायसेक्ट तो काय करतो? बायसेक्ट करतो कॉर्डला. जीवेला दुभागतो. दुभागतो. बायसेक्ट. हा जो परपेंडिक्युलर ड्रॉ केला OM जो आहे, सेगमेंट OM जीवेचे दोन जीवेचे समान 2 भाग भाग करतो. समान करतो. तर जीवेचे 2 समान भाग कोणते समान होणार इथे? ओएम. एम आणि कोणते भाग बीएम. झाले जीवेचे 2 सारखे? एम आणि बीएम. हे दोन्ही AM, सेम सारख्या लांबीचे असणार. कळलं थेरम? येस मॅम. आता हे सिद्ध करायला जर आलं तर कसं करायचं सिद्ध? हे छोटे छोटे थेरम येऊ शकतात प्रूव्ह करायला. आता जरी नाही आले तुमचे फायनलला येऊ शकतात. ठीक आहे. तर हे सिद्ध करायला एकदम सोपं आहे. सिद्ध करायला एकदम सोपं आहे. फक्त तुम्हाला 2 त्रिकोण एकरूप दाखवायचे. हा तुमचा AB आहे, जीवा AB आहे आणि हा मी लंब टाकलेला आहे OM. तर आपण गिवन मध्ये काय देणार? पक्ष आपण काय लिहिणार की सेंटर जो आहे तो O आहे आणि OM जी आहे ती परपेंडिक्युलर इन सर्कल विथ सेंटर O. हे बघा आपण इथे बघूया थेरम. AB इथे AB दिले कॉर्ड, मी नाव वेगळी दिले, इथे वेगळं आहे. आपण हे आकृती घेऊया, चालेल ना? येस मॅम. तुम्ही वेगळं करून दाखवू का प्रूफ? पुस्तकातलं Yes, teacher. घेऊ आपण, वेगळं प्रूफ करूया. वेगळं प्रूफ करा. ते तर वेगळं करा. अरे इन सर्कल आपण गिवन मध्ये काय देणार? इन सर्कल विथ सेंटर O. सर्कल आहे, सेगमेंट OM इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB. हे दिलेलं आहे आपल्याला की जो OM आहे तो आपण काय ड्रॉ केलाय? परपेंडिक्युलर ड्रॉ केलाय AB ला, कॉर्ड AB ला. तर आपल्याला प्रूफ काय करायचंय? टू प्रूफ म्हणजे आपण काय केलंय? सेंटर मधून एक परपेंडिक्युलर कॉर्ड वर टाकलेला आहे OM परपेंडिक्युलर आहे, तो कॉर्ड AB वर टाकलेला आहे. आणि आपल्याला प्रूफ करायचं की तो जो परपेंडिक्युलर OM मी कॉर्ड वर टाकलेला आहे तो कॉर्डला बायसेक्ट करतोय. हे मला प्रूफ करायचंय. म्हणजे मला हे प्रूफ करायचंय AM आणि BM सेम आहे, इक्वल आहे, हे आणि प्रूफ करायचंय. बरोबर?
AM आणि BM इक्वल Yes, आहे ma'am. याचाच अर्थ बायसेक्टर कॉर्डला. मी हे प्रूव्ह करणार आहे. ठीक आहे. तर प्रूव्ह करण्यासाठी मी आधी काय करते माहितीये का, 2 ट्रायंगल इथे तयार करते. ट्रायंगल बनवते इथे. आता इथे ट्रायंगल दिसत नाहीये. मग ट्रायंगल कसे बनतील, जर मी OA आणि OB जोडला तर ते 2 ट्रायंगल तयार होते. बरोबर. मग आधी मी OA काढते Yes, ma'am. Teacher. आणि मी OA and OB. आता मी काय करेन, आता मी 2 ट्रायंगल आपले जे आहेत ते घेऊया आपण. 2 ट्रायंगलची नावं काय आहेत इथे? AM BM ट्रायंगलची नावं बघा. OA and OB. अरे Teacher, ट्रायंगल, teacher, त्रिकोण OMA, त्रिकोण. OMA आणि OMA आणि OMB. इन दोन्ही ट्रायंगलची नावं लिहायची. इन ट्रायंगल OMA and ट्रायंगल OMB. OMB. आता हे दोन्ही त्रिकोण जे आहेत की नाही, ते दोन्ही त्रिकोण जे आहेत की नाही ते राईट अँगल ट्रायंगल आहे. कारण हा जो OM आहे हा परपेंडिक्युलर आहे. इकडे A आहे, इकडे B आहे. दिसते आकृती मी बाजूला काढली इथे. Yes, teacher. Yes. तर हे दोन्ही जे त्रिकोण आहेत की नाही काटकोन त्रिकोण आहेत, राईट अँगल ट्रायंगल आहे. OMA पण राईट अँगल ट्रायंगल आहे कारण हा परपेंडिक्युलर आहे की नाही. परपेंडिक्युलर म्हणजे 90 अंशाचा कोन आहे तो. मग OMA पण राईट अँगल ट्रायंगल आहे आणि OMB पण राईट अँगल म्हणजे काटकोन त्रिकोण आहेत. दोन्ही पण काटकोन त्रिकोण आहेत. बरोबर आहे. Yes, ma'am. हो मॅम. तर इथे मी लिहिला ना, इन राईट अँगल ट्रायंगल. दोन्ही पण राईट अँगल ट्रायंगल आहेत. राईट अँगल ट्रायंगल मध्ये बघा कधीही 2 राईट अँगल ट्रायंगल असतील आणि ते आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे असतील. आपण बघा कॉन्ग्रुएन्सीच्या टेस्ट शिकलोय. ट्रायंगलची कॉन्ग्रुएन्सीच्या टेस्ट कोणत्या शिकलोय? ट्रायंगलच्या कॉन्ग्रुएन्सीसाठी 2 त्रिकोण एकरूप कोणत्या कसोटीनुसार होतात? बाकोबा, बाबा Side बा, angle side test, angle side test, side test, hypotenuse side test. आणि राईट काटकोन त्रिकोणांसाठी एक स्पेशल अशी टेस्ट आहे. माहिती आहे Hypotenuse राईट side अँगल test. ट्रायंगल कॉन्ग्रुएंट. हा बरोबर. हायपोटेन्यूज तीच आपल्याला इथे वापरायची. का माहितीये, आता हे दोन्ही ट्रायंगल मध्ये हायपोटेन्यूज कोण आहेत? हायपोटेन्यूज काय आहेत? OB. OMA मध्ये. हा बरोबर. काटकोन त्रिकोणामध्ये काटकोनाच्या समोरची बाजू जी आहे ती हायपोटेन्यूस असते. आता आपण OMA बघायला गेलं तर OMA मध्ये 90 अंशाचा कोन इथे M मध्ये बनतो. मग OA जी आहे ती कर्ण आहे, हायपोटेन्यूस आहे. कर्णभुजा कसोटी. कर्णभुजा कसोटीमध्ये फक्त 2च गोष्टी आपल्याला एकरूप दाखवाव्या लागतात. एक कर्णाची जोडी आणि एक कुठली तरी जोडी बाजूंची दाखवावी लागते. भुजेची जोडी. बाकीच्या ज्या टेस्ट आहेत त्याच्यामध्ये 3 गोष्टी एकरूप दाखवाव्या लागतात. SAS म्हणजे साइड अँगल साइड किंवा SSS 3 गोष्टी. इथे फक्त एक हायपोटेन्यूसची जोडी, कर्णाची जोडी आणि एक भुजेची जोडी एकरूप दाखवावी लागेल. मग कर्ण एकरूप आहेत का ते बघा. कर्ण एकरूप आहेत का ह्या दोघांचे? याचा कर्ण OA आहे आणि याचा कर्ण OB आहे. एकरूप आहे का OA आणि OB? होऊ शकतात का एकरूप? Yes, ma'am. होऊ शकतात. Yes, OA, ma'am. OB का? Yes, का एकरूप आहे? का? कारण ते कॉन्ग्रुएंट आहे. एक रुपील कारण का teacher. congruent? का congruent मॅम आहे? कारण आपण बघितलं की जेव्हा पण आपण रेडियस घेतो तर रेडियस ही सेम डिस्टन्सला असते. म्हणजे सगळ्या रेडियस हे सेम डिस्टन्स असते. असंच काय कॉन्ग्रुएंट नाही घेऊ शकत आपण. काहीतरी रिझन आहे ना ते कॉन्ग्रुएंट असायला. आपल्याला कर्णभुजा कसोटी पाहिजे म्हणून मी माझ्या मनाने थोडी कॉन्ग्रुएंट घेऊ शकते. तिथे आहे का कॉन्ग्रुएंट ते इम्पॉर्टंट आहे. तर कर्णभुजा वापरायची असते. कर्ण म्हणजेच बघा
त्रिकोणांचे कर्ण OA आणि OB आहेत. हे त्रिकोणांचे कर्ण आहेत, काटकोन त्रिकोणांचे, पण ते वर्तुळाच्या काय आहेत? OA आणि OB वर्तुळाच्या काय आहेत? त्रिज्या त्रिकोणांच्या Radius. हायपोटेन्यूज आहेत, पण सर्कलच्या ते रेडियस आहेत. आणि एकाच सर्कलच्या सगळ्या रेडियस कशा असतात? सारख्या सारख्या असतात. कॉन्ग्रुएंट असतात. म्हणून पहिला तुम्हाला कर्ण हायपोटेनस मिळणार, कॉन्ग्रुएंट. हायपोटेनस OA म्हणजे कर्ण OA एकरूप हायपोटेनस OB. याचं कारण द्यायचं OB. असतं. याचं कारण आहे रेडियाय ऑफ सेम सर्कल, म्हणजे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. आता एक कर्णाची जोडी मिळाली, आता एक अजून भुजेची जोडी मिळते का बघूया आपल्याला. मग बस झालं, मग दोन्ही त्रिकोण एकरूप होणार. भुजा कोणती मिळते का सारखी अजून? आता राहिलं काय? एक कॉमन साइड आहे बघा इथे दोन्ही ट्रायंगल मध्ये, OM OM दोन्ही त्रिकोणात आहे की नाही? टीचर AM आणि MB. AM आणि MB नाही घेऊ शकत, ते तर आपल्याला सिद्ध करायचंय. हे आपण नंतर घेऊ, तुम्हाला खूप समजावं लागेल. माझ्यामध्ये तुम्हाला टेस्ट कशा वापरायच्या हे माहित नाहीये, आपण पुढच्या लेक्चरला घेऊ. ठीक आहे? OM and OM ही कॉमन साइड आहे त्या ट्रायंगलची, त्यामुळे हा, ते आपण 8वीला शिकलोय सगळं, पण आता तुम्ही विसरलेत माझ्या मते. ठीक आहे, आपण घेऊया. आता आपली वेळ संपलेली आहे. ठीक आहे, ओके टीचर. टीचर मला सर्व आठवतं. व्हेरी गुड. थँक्यू. आठवायलाच पाहिजे, कारण आपलं 8वीला शिकलोय म्हणून ते संपलं, ते झालंय आपला अभ्यास. मॅथ्स मध्ये तरी, मॅथ्स सायन्स मध्ये तरी ते नाही चालत, कारण ते कंटिन्यू आपण. अँड मॅम मागचा पण लेसन ट्रायंगलचा तोच होता, त्यामुळे मग हा, ट्रायंगलचा लेसन होता का? मागचा लेसन होता ना मॅम. अच्छा अच्छा, बरोबर. मग ते तर तुम्हाला आठवायला पाहिजे. आताच झालंय ना, 9वी मध्येच ना? मॅम आम्हाला ही युनिट टेस्टला ना म्हणजे ट्रायंगलचा लेसन आणि एक आता झाला ना क्वाड्रिलॅटरलचा, ते 2च येणार आहे. पण सर्कल घेऊन टाकू आपण. ट्रायंगलचा लेसन आता कुठे? तो तर झाला ना आधीच. नाही मॅम, आम्हाला नव्हता आला. अच्छा, मॅम बरं बरं. कज